हॅलो, मी डॉक्टर पल्लवी. फ्युचर विथ नेचर क्युअर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण प्रोटीनबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सगळ्यांनीच प्रोटीनबद्दल खूपदा ऐकलेलं असतं की प्रोटीन खाल्ल्याने प्रोटीनचे फायदे काय आहेत किंवा प्रोटीन खाल्ल्याने तुम्हाला काय फायदा होतो हे खूपदा तुम्ही ऐकलेलं आहे. तर तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही प्रोटीन रिच डाएट घ्यायला हवा, कारण तुमच्या मसलमध्ये एनर्जी राहायला हवी. आणि तुम्हाला वेट गेन करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रोटीन रिच डाएटच घ्यावा लागतो. तर प्रोटीन किती घ्यायला हवं? जर तुमचं वेट 50 kg असेल तर साधारणतः तुम्ही एका दिवसाला 50 ग्रॅम एवढं प्रोटीन तुमच्या आहारातून तुम्ही घ्यायला हवं. जर तुम्ही शाकाहारी असाल तर कोणत्या पदार्थांमधून प्रोटीन तुम्हाला मिळू शकतं? दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं की दूध आहे, दही आहे, पनीर आहे, टोफू आहे, चीज आहे. यातून तुम्हाला प्रोटीन हे मुबलक प्रमाणामध्ये मिळणार आहे. तसेच कडधान्य आहेत, डाळी आहेत, मूग डाळ, तूर डाळ, त्याचबरोबर चणा डाळ, सगळ्या डाळी आहेत, कडधान्य, त्यातूनही तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं. त्याचबरोबर जर तुम्ही मांसाहारी असाल तर चिकन, मटण, मासे यातून तुम्हाला प्रोटीन तुमच्या शरीराला प्रोटीन मिळणार आहे. तर तुम्ही याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. प्रोटीन फक्त तुमच्या शरीरालाच नाही तर तुमच्या हेअरसाठी, तुमच्या केसांसाठी, तुमच्या स्किनसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही प्रोटीन रिच डाएट घेत असाल तर तुम्ही पाणीसुद्धा मुबलक प्रमाणात प्यायला हवं. दिवसातून तुम्ही भरपूर प्रमाणात पाण्याचा सुद्धा समावेश करायचा आहे.